ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं एक कार्यकर्ता निवडणूक लढवतोय याच्याबद्दल एक सर्व कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंद आहे। कारण एका सामान्य परिवारातील कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याला पार्टीने 2019 ला आमदार केलं विधानसभेमध्ये आणि 2024 ला त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं केंद्रीय नेतृत्वाचे धन्यवाद व्यक्त करतो। मित्रांनो, ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलेली आहे। एक कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीने या पक्षानं या सामान्य जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळण्यापर्यंत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने समाजासाठी काय केलं याची अनेक उदाहरणं आहेत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आपण जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभेमध्ये मोदीजीने काय केलं तर सोलापूर लोकसभेने दर 2-3 दिवसाला सोलापूरमध्ये शाळकरी मुलांचे अपघात व्हायचे, हेवी लोडेड गाड्या सोलापूर शहरामधून जायच्या। मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे, त्यांनी सांगितलं होतं 10 कामं सांगा, त्यातलं पहिलं काम की सोलापूर शहराला बायपास केला। हे पहिलं काम आहे। त्यांनी विचारलं तुम्ही 10 कामं सांगा, माझं दुसरं काम सांगतो। या सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी पिढ्यानं पिढ्या विडी कामगार काम करत होता, त्यांना 30,000 घरं देण्याचं काम मोदीजीने केलं। हे दुसरं काम। मित्रांनो, या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यांचे पिताजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरला अधोगतीला नेलं। मोदीजीने तिसरं काम काय जर केलं तर या सोलापूर जिल्ह्यातील 65,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला 6,000 रुपये दिले। हे मोदीजींचं तिसरं काम आहे। मित्रांनो, मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील 2.5 लाख त्या ठिकाणी कर्जधारकांना जवळजवळ 1,700 कोटी रुपयाचं कर्ज दिलं। हे मोदीजींनी केलं। मोदीजीने काय केलं तर या ठिकाणी माता भगिनींना त्रास जो व्हायचा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2.5 लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजना केली। यांना जर कामं सांगायला जर झालं तर त्या ठिकाणी दिवस मावळेपर्यंत मी यांना कामं सांगू शकतो। या सोलापूर जिल्ह्यातील 850 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी पोहोचवलं। काल समोरचा उमेदवार अक्कलकोटला ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याचं काम सुद्धा मोदीजीने केलं। हे काम मी त्यांना सांगू इच्छितो। परवा दिवशी त्या मंगळवेढ्याला गेल्या होत्या, लिहून ठेवा, त्यांनी 10 सांगितले। मी या ठिकाणी 250 कामं सांगू शकतो आमच्या मागच्या दोन्ही खासदारांनी काय केलं ते। काल परवा दिवशी त्या मंगळवेढ्याला ज्या रस्त्याने गेल्या त्या ठिकाणी पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही, तो रस्ता सुद्धा मागच्या खासदाराने केला। मित्रांनो, कधीतरी त्या विजापूरला जात असतील, समोरचे उमेदवार काँग्रेसचे नेते जात असतील, तो सोलापूर विजापूर रस्ता सुद्धा मोदी साहेबांनी चार केला। हे विसरून चालणार नाही। कधी कधी त्या ठिकाणी विदेशात जायला काँग्रेसचे नेते हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी जात असतील, त्या रोडने सोलापूर हैदराबाद रस्ता सुद्धा मोदी सरकारने मागच्या 10 वर्षात केला। हे समोरच्या उमेदवाराला आठवण करून द्यावी लागेल। मित्रांनो, हे विचारतात काय केलं मोदीजीने, काय केलं तर त्या ठिकाणी तुमचा आमचा स्वाभिमान हिंदूंचा आराध्य दैवत मागच्या 10 वर्षात जर काय केलं याचा हिशोब द्यायचा असेल तर 500 वर्ष गुलामीचा कलंक लागलेला त्या ठिकाणी बाबरीच्या जागेवरती भव्य राम मंदिर बांधायचं काम सुद्धा मागच्या 10 वर्षामध्ये मोदींनी केलं। आणि त्यासाठी इथला हिंदू त्या ठिकाणी कधी विसरणार नाही। यांनी राज्याचं नेतृत्व केलं, राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं, परंतु साऊथ मुंबईमध्ये राहणाऱ्या या नेत्यांना मोदीजीने सोलापुरात काय केलं याची आठवण करून देतो। मित्रांनो, इथला शेतकरी सामान्य वर्गातला मुलगा ज्यावेळेस पुण्यात या ठिकाणी शिकतो, त्याला शिकल्यानंतर एक जागतिक प्लॅटफॉर्म झाला पाहिजे। यांनी वेगवेगळी पदं भूषवली, आमदार झाले, खासदार झाले। ही भूमी त्या ठिकाणी आनंदराव देवकाते यांची भूमी आहे। त्यांनी त्याग केला, यांना मुख्यमंत्री पदासाठी जागा सोडली, परंतु यांनी या सोलापूरसाठी काही एक केलेलं नाहीये। मित्रांनो, या सोलापूरमध्ये हे विमानतळ सुद्धा करू शकले नाही। 60 कोटी रुपये मागच्या 10 वर्षाचं सांगतायत। 60 कोटी रुपये या ठिकाणी या विमानतळाला दिले। तुम्हा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, येत्या जुलै महिन्यामध्ये विमानतळ सुरू होत आहे आणि आपल्याला सगळ्याला मिळून
त्या ठिकाणी येत्या काळामध्ये सोलापूर मधून अयोध्येला विमानाने जाता येईल, हे सुद्धा मोदीजीने केलंय. हे 10 कामाचा हिशोब मागताय. 10 नाही, मी तुम्हाला लाखो कामं सांगू शकतो जे मोदीने केलं. परंतु लाखात एक जर काम सांगायचं असेल तर हिंदूचा आराध्य दैवत, हिंदूंचं त्या ठिकाणी एक आराध्य दैवत ज्यांनी त्याग, तपश्चर्या आणि शौर्याचं प्रतीक आहे, त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर जे लाखात एक नंबरला सांगू शकतो, ते बांधण्याचं काम मोदीजीने केलं. मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो, यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोला म्हणलं तर विकासाच्या मुद्द्यावर बोलू, यांनी त्या ठिकाणी नेतृत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर नेतृत्वाच्या मुद्द्यावर बोलू. तुम्ही सांगा कशाच्या मुद्द्यावर बोलायचं, तुम्ही सांगाल त्या मुद्द्यावरती, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने, तुम्ही त्या सांगाल त्या चौकात येऊन हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी कुठल्याही चौकात सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा करायला तुमच्याशी तयार आहे. मित्रांनो, यांनी काय दिलं सोलापूरला? या सोलापूरला काय दिलं म्हणतात? सर्वात मोठी गोष्ट सांगतो, 650 कोटी रुपये केंद्र सरकारने या सोलापूर महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या गावासाठी समांतर पाईपलाईन मंजूर केली नाही. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. तुम्ही 10 म्हणला होतात, मी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 15 कामं सांगितले, लिहून घ्या. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवाराची काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कुठेतरी भाड्याने लोक लावून कमेंट करायला लावणं आणि हा भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान त्या ठिकाणी त्यागी कार्यकर्ता, अशा भाड्याने आणलेल्या लोकांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वी जर आपण आठवलं, नरेंद्रजी काळेंनी सांगितलं की या सोलापूरमध्ये जर आपण 10 वर्ष मागे गेलो तर सोलापूरमध्ये गटाराचं साम्राज्य होतं. सोलापूरमध्ये रस्ते नीट नव्हते, सोलापूरच्या गल्लीबोळातले रस्ते नीट नव्हते. केंद्र सरकारने त्या ठिकाणी 950 कोटी दिले आणि संपूर्ण सोलापूर शहराची ड्रेनेज सिस्टीम अंडरग्राउंड केली का नाही? केली का नाही? हातवर करा. त्याच्यामुळे मी यांना सोलापूरचा हिशोब, सोलापूरसाठी काय दिलं मोदीजीने ते सांगतोय. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही त्या ठिकाणी 75-70 वर्षामध्ये जे खुर्च्या उभवायचं काम केलं तुमच्या सर्व नेत्यांनी, त्यांनी सोलापूरकरांसाठी काय दिलंय त्याचा हिशोब द्या. आम्ही काय दिलंय अतिशय त्या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये मी सांगितलं. आम्ही भरपूर काही दिलंय. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरमध्ये, त्याला नाव देण्याचं काम सोलापूर विद्यापीठाला हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं, हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. मित्रांनो, नुसतं विद्यापीठाला नाव दिलं नाही तर त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला 164 कोटी रुपये देण्याचं काम सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलंय. त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सोलापूरमध्ये विकासाची गंगा आली पाहिजे. सोलापूर मधला विद्यार्थी त्या ठिकाणी जो सोलापूरमध्ये शिकतो त्याला सोलापूरमध्ये काम त्या ठिकाणी भेटलं पाहिजे, याच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. बापूंनी सांगितलं, सामान्य परिवारात जन्माला आलोय. त्या ठिकाणी ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. एका ऊसतोड कामगाराच्या परिवारात जन्माला आलो आणि त्या ठिकाणी समोरचा उमेदवार एक धनाढ्य आहे. त्या ठिकाणी एक राजकन्याच्या विरोधात एक कामगाराचा मुलगा निवडणूक लढवतोय आणि इथल्या सोलापूरचे सर्व जनता त्या ठिकाणी एका कामगाराच्या मुलाच्या मागे उभा राहतील, हा मला विश्वास आहे. त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक बापूने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बूथवर आपल्याला जिंकायचंय. मोदीजींना सांगायचंय की आपण मोदीजी या सोलापूरसाठी जवळजवळ या सोलापूर जिल्ह्यासाठी 40,000 कोटीचे रस्ते दिले. या सोलापूर जिल्ह्यासाठी भरपूर दिलंय. त्यामुळे आम्ही कमी पडणार नाही, हा या विश्वासाने आपल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मैदानात उतरायचंय. या ठिकाणी सोलापूर ग्रामीणसाठी बापूने त्या ठिकाणी सोलापूर ग्रामीणचं एकही गाव नसेल की ज्या गावामध्ये 1 कोटीचा निधी दिला नाही, असं एकही गाव नसेल. बरोबर ना? एकही गाव नसेल. माझं चॅलेंज आहे, सोलापूर ग्रामीणचं एकही गाव नसेल जिथं त्या ठिकाणी PWD, जिथं त्या ठिकाणी जलजीवन मिशन किंवा कुठली ना कुठली योजना किंवा त्या ठिकाणी छोटे छोटे कामं तर आहेच, परंतु मोठमोठे कामं असं एकही गाव नसेल की त्या ठिकाणी बापूंनी त्या गावाला निधी दिला नाही, अशा पद्धतीचं एकही गाव नसेल. माझ्या समोरच्या उमेदवाराला चॅलेंज आहे, समोरच्या काँग्रेसच्या लोकांना चॅलेंज आहे.
बापूंनी जितका 10 गावांना निधी दिलाय, 10 गावांना सोलापूर ग्रामीण मधल्या या दक्षिण ग्रामीण मधला निधी दिलाय, तितका निधी तुम्ही तुमच्या 10 वर्षामध्ये तुमच्या मध्यमध्ये दिलाय का, हे त्यांनी स्पष्ट करावं. मित्रांनो, ही निवडणूक मोदींची आहे. ही निवडणूक मोदींची, ही देशाची निवडणूक आहे. 2014 पुरती या देशामध्ये पाकिस्तानमधून कुणीतरी यायचं आणि त्या ठिकाणी या देशातील नागरिकांना मुंग्यासारखं मारायचं, चिरडून टाकायचं. परंतु 2014 नंतर पाकिस्तानच्या कुणाची हिंमत झाली नाही की भारतामध्ये येऊन अतिरेकी हल्ले करावेत, आणि जर केलेच तर त्याला जशा तशा ठोकून काढायचं काम मोदीजीने केलेलं आहे. दुर्दैवाने ही निवडणुका येतील जातील, सत्तेचे गणित बदलत राहतील, परंतु पाकिस्तानने पुलवामामध्ये त्या ठिकाणी हल्ला घडवून आणला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचा मंत्री म्हणतोय संसदेमध्ये की पुलवामा में हमने हमला किया, आणि या ठिकाणी समोरचे उमेदवार अशा पद्धतीने वक्तव्य कसं काय करू शकतात की हा भारतीय जनता पार्टीने हल्ला केला. हा अपमान भारतीय जनता पार्टीचा नाहीये, हा मोदीजींचा अपमान नाहीये. या देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं, या देशासाठी जे शहीद झाले त्या जवानांचा अपमान आहे, आणि सोलापूरकर याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत, हा मला विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना मोदीजींनी जी विकासाची गंगा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणली, त्या ठिकाणी त्याचा परतावा करण्याची वेळ आहे. कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी एखादा निर्णय होतो. हेच काँग्रेसची लोक ज्यांनी त्या ठिकाणी सिटीजन अमेंडमेंट बिल या देशामध्ये आलं, सीए नावाचा कायदा आला की ज्या वेगवेगळ्या देशामध्ये अफगाणिस्तानमध्ये बौद्ध बांधवावर अन्याय होतो, त्या ठिकाणी हिंदूंच्या माय मावलांना भरल्या घरातून उचलून घेऊन बलात्कार केले जातात पाकिस्तानमध्ये, त्या ठिकाणी असणाऱ्या निराश्रित हिंदू भारतामध्ये जेव्हा आश्रय घ्यायला येतो त्यांना कुठंतरी एका कॅम्पमध्ये राहावं लागायचं. मोदी सरकारने निर्णय घेतला आणि त्यांना परमनंट कायमचं भारताचं नागरिकत्व देण्यासाठी सीए कायदा केला. परंतु हीच काँग्रेसची लोक या सीएला विरोध करत होते रस्त्यावर उतरून. त्याच्यामुळे इथला हिंदू याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना. त्याच्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक देशाची आहे. ही निवडणूक देशाच्या अस्मितेची, धर्माच्या अस्मितेची आणि मोदीजींच्या नेतृत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मी समोरच्या काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान करतो, या इथला कुठलाही कार्यकर्ता समोर बापूंच्या मतदारसंघातला बूथ प्रमुख तुमच्याशी सोलापूरच्या कुठल्याही चौकामध्ये येऊन चर्चा करायला तयार आहे. तुम्ही 70 वर्षामध्ये काय दिवे लावले ते दाखवा, आणि भारतीय जनता पार्टीने 10 वर्षात काय केलं त्याचा हिशोब मांडायला तयार आहे. तुम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या मतदारसंघात ज्या रस्त्याने फिरताय ते रस्त्याचं जाळं हे मोदीजींनी उभा केलंय, हे तुम्ही विसरू नका. मला विश्वास आहे बापू, आपण एक कर्तृत्वान आमदार म्हणून या ठिकाणी समोर आलेला आहे, सामान्य परिवारातून इथपर्यंत पोहोचलेला आहे, संघर्षाने इथपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही आणि मी बापू सारखेच आहे. तुमच्याही तोंडात सोन्याचा चमचा नव्हता आणि माझ्याही तोंडात सोन्याचा चमचा नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी निश्चित मला विश्वास आहे, आपण जे संघटनेचं जाळं बांधलंय, आपण जो संघटनेचा विचार बांधलाय, आपण जो त्या ठिकाणी संघटना बांधलेली आहे, ही संघटना भारतीय जनता पार्टीला दाखवून देईल की दक्षिण सोलापूरकर समोरच्या उमेदवाराला काँग्रेसला दाखवून देईल दक्षिण सोलापूर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे. आणि निश्चित या निवडणुकीमध्ये दिसेल, आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शहराचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, पन्ना प्रमुख, आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. आणि या ठिकाणी मला विश्वास आहे, आपण झोकून देऊन पुढच्या 35 दिवस बापूने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बूथवर विजय झाला पाहिजे. हा मोदीजींचा विजय. राम सातपुते जर या ठिकाणी उमेदवार असला तर खऱ्या अर्थाने उमेदवार मोदीजी आहेत, हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.